ज्यांचा विश्वास आहे ना त्यांनी जरूर बघावी पत्रिका. पण केव्हा? पत्रिका जुळल्यावर जी लग्न ठरतात ना तेव्हा. त्या दिवशी रागात निघून गेलीस ना, पण आता परत ये, प्रेमाने परत ये. हं? ते अग्निहोत्री आहे मध्यमवर्गीय. आपल्या इब्रतीला साजेसं लग्न करण्याची हे पत्री आहे का त्यांची? पण तुम्हाला सांगते बघा, 2-2.5 हजार लोक तरी येतील लग्नाला. काय? आशाताई, आपण हे लग्न अगदी साधेपणाने आपल्या जवळच्या लोकांना बोलवूनच करूया. तुझ्या कामात तर तू तरबेज आहेसच, यशस्वीही आहेस. अभिमानची अर्धांगिनी म्हणूनही यशस्वी हो. या ना, आत या ना. माझा व्यवसाय, माझं पॅशन, माझ्या बाबांनी मला दिलेला वारसा आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. अनु, अगं लक्ष कुठे आहे तुझं? सून घरात आल्याचा एवढा आनंद झालाय की निरांजन सुद्धा तिला धड धरवत नाहीये. स्वतःच्या भावनांना जरा आवर घाल. अस्मिता, स्वतःच्या हक्काच्या घरात तुझं स्वागत आहे. या घरातली सून आहेस तू. घरातल्या सगळ्यांची नीट ओळख करून घे. मी तुला काय सांगते, तू ते सहजच करशील. हुशार आहेस. मला ओळखलं असेलच. या घरात पहिल्यांदा आलात तेव्हा मीच भेटलो होतो तुम्हाला. मी केशव. या घरात काहीही प्रॉब्लेम आला, अडचण आली, मला बिनधास्त सांगायचं. काय केशव, गटबांधणी सुरू झाली का तुझी? त्याचं काय, सगळ्यांना तो त्यांच्याच पक्षाचा वाटतो. अस्मिता, तू आज सून म्हणून या घरात आली आहेस. या घराचीच होऊन राहा. फक्त अभिमानची नाही, सगळ्यांची. होईल रे सगळ्यांची, पण त्याच्या आधी तिला सगळ्यांनी आपलंसं करायला हवं, घरच्यांनी. मी रात्रीच्या स्वयंपाकाचं बघते. मी करते ना. काय करायचंय मला सांगा. तू तू काय करायचं नाही, तू इथे बसायचंस. आणि अनुला मदत काय राधाही करेल. अगं तू तिच्याकडे काय बघतेस? मी तिची सासू आहे आणि मी तुझी आजी सासू आहे. तू गृहलक्ष्मी म्हणून आलेस.
तिचा अपमान करायचा नाही. लग्नाच्या धावपडीत दमली असशील, जा आराम कर. वैदे, तू थांब ना इथेच. कशाला? तुझं कौतुक ऐकायला? वैदेही, थकले मी. अस्मिता, तुझ्या हातचं जेवायचंय मला. पण घाई काय आहे? उद्याची पूजा होऊन जाऊ दे, मग ठरवूया जेवणाचा बेत. आमच्या दादासाहेबांना तुमच्या हातची चव आवडली ना, तर तुमची यातून सुटका नाही. काय अभि दादा? अस्मिता, या घरची सून होऊन तू माझी नजर कैद स्वतःहून स्वीकारली आहेस. हा, बोल सुबोध. अरे आता काय करणार, तुला रजा नाही मिळाली तर? कामही आपल्या दृष्टीने तितकंच महत्वाचं आहे ना. मग हो हो, अस्मिता खूप आनंदात आहे. हो, सासर अगदी छान मिळालंय. सासरकडचे सगळे छान आहेत अगदी. हो, काही काळजी नको करूस. हो, चालेल. ठेवू? दाजी, अस्मिता काय करत असेल हो आता? खरंय, नवी नवरी आहे. अभिमान तर जीव ओवाळून टाकतो तिच्यावर. कोड कौतुक चालू असेल पोरीचं. माझं स्वप्न पूर्ण झालं. अस्मिताचं लग्न झालं. मोठी जबाबदारी संपली. आता मरायला मोकळी झाले. म्हणाली, मॅडम या घरात नाही आहेत ही कल्पनाच आता सहन होत नाही. म्हणजे सुरुवातीला मलाही काही वाटत नव्हतं. सकाळपर्यंत मीही खूप उत्साहात होतो. त्यांच्या पाठवणीच्या वेळी मलाही नाही राहावं, आणि त्यात मॅडम समोर रडताही येत नव्हतं. अरे पण रडायचं कशाला? म्हणजे मॅडम रोज भेटणार आहेत आपल्याला. हो, हे तू बोलतेस? अगं सकाळी नाकातून शेंबूड गळेपर्यंत तू रडत होतीस, आणि आता तू काय मला समजवते? सिद्धेश्वर, तू गप्पा बसा. थांबा थांबा, काय भांडताय? हे बघा, ताईने तुमची जबाबदारी माझ्यावर दिली. हो ना, मग याला नीट सांग, माझ्याशी व्यवस्थित वागायचं. तिला सुद्धा सांगून ठेव. सिद्धेश्वर, पण मला असं वाटतं मॅडम पुन्हा कामाला सुरुवात करतील आणि त्या पायलच्या घरच्यांना दाखवून देतील संसार सांभाळूनही काम करता येतं. हो, मी क्राईम रिपोर्टर पायल बोलते. काय? हो, मी आलेच. शेवटी माझ्या नाकावर टिचून ती अस्मिता या घरची सून झालीच. असू दे ना आई. इथे लग्न करून आली म्हणजे का तिने लढाई जिंकली का? खरी लढाई तर तिची आता सुरू झाली. या घरातला प्रत्येक दिवस तिची परीक्षा पाहिजे. मी तिला असं सोडणार नाहीये. माझ्या रश्मीची जागा घेणं एवढं सोपं नाही. अभिला माझ्यापासून हिसकावलंयस तू अस्मिता, पण लक्षात ठेव, मी अजून माघार घेतलेली नाहीये. आज असशील तू त्याच्या जवळ, अगदी त्याच्या मिठीत,
जिथे मी असायला हवं होतं तिथे तू आहेस. पण माझे तळतळाट आहेत तुला अस्मिता. तुझा संसार सुखाचा होणार नाही. हे लग्न सक्सेसफुल होणार नाही. घरच्यांना कदाचित याची कल्पना नाही आहे, म्हणूनच कदाचित काकांनी हे सजवलं असेल. यू डोंट वरी, आय हँडल इट. काय लग्नानंतर जे अंतर असायला हवं ते राहायलाच पाहिजे. मी खूप प्रॅक्टिकली बोलतोय. तुला तर माहिती आहे असाच आहे मी. तू एक काम कर, तू तिथून बेड खेच, मी इथून खेचतो. या, मी सांगतोय ना, खेच खेच खेच. गो ऑन, गो. खेच खेच खेच. तू तिथे त्या बेडवर झोप, मी इथे त्या बेडवर झोपतो. सिंपल. नाही अभिमान, हे बघ, तू हा बेड जॉईन करून इथे वर झोप, मी खाली झोपते. हे बघ, हे असं जर कोणी पाहिलं तर काय उत्तर देणार होता आपण? आणि तसंही रोज रोज हे बेड सरकवणं काही सोपं नाहीये. ही आता आपली रूम आहे. निदान इतरांच्या दृष्टीने तरी आपण नवरा बायको आहोत. आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री सगळ्यांना सगळं काही कळावं असं मला तरी नाही वाटत. स्मिता, तू अडचणीत यायला नकोयस. मला खाली झोपायचं नाही. का केलंस माझ्यासाठी एवढं? मैत्रीण आहेस तू माझी, म्हणून. आपल्या जवळच्या माणसासाठी काही करावं लागलं तर त्यात भाव करायचा नसतो. आणि यात एक थ्रिल आहे. डोंट यू थिंक सो? अभिमान, पण हे जर कोणी पाहिलं आणि तुला एक्सप्लेनेशन विचारलं तर? आणि माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही चालणार. का? का असं नाही विचारणार मी. हे बघ, एखाद्यासाठी जीव ओवाळून टाकायचं ठरवलं ना मी, तसं करतो मी. तुला तर माहिती आहे असाच आहे मी. आणि फक्त यार, डोंट फील गिल्टी. वी आर फ्रेंड्स. हे लग्न आपण तुझ्या आईची इच्छा पूर्ण होण्यासाठी केलंय, बास. एवढंच मला माहिती आहे. आणि तुझ्या इच्छा आकांक्षांचं काय? मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून तू एवढा मोठा त्याग केलास. त्याग नाही अस्मिता, तडजोड आहे. हे बघ अभिमान, मी तुला तेव्हाही सांगितलं होतं
मी तुझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघते, त्या पलीकडे तुझ्याविषयी भावना नाही येऊ शकत माझ्या मनात. आय नो मला सगळं माहिती आहे आणि तू बदललेली नाहीयेस हेही मला माहिती. मग तरीही मी तुला लग्नासाठी प्रपोज करतोय, कारण मीही जसा होतो तसाच. हे बघ अभिमान, तरीही आपल्यामध्ये लग्नाचा विषय येऊ शकत नाही, कारण तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ना, त्या मी पूर्ण करू शकणार नाही. पण मी माझ्या अपेक्षा अजून सांगितल्याच नाही. त्याआधीच तू ठरवून मोकळी झालीस. काय ना अभिमान, एकदा का लग्न झालं की हा जो माझ्या समोर समजूतदार मित्र बसलाय ना, त्याचा आपोआपच एका अधिकार गाजवणाऱ्या नवऱ्यामध्ये रूपांतर होईल. प्रत्येक वेळी माझ्या बाबतीत गैरसमज करून घ्यायचं असंच ठरवलंयस का तू? तुला काय वाटतं ग? आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तुला कचाट्यात पकडून मी लग्न करायला भाग पाडतोय का? मग माझ्यावर दया म्हणून थँक्स मिस्टर अभिमान सरंजामे, पण मला तुमचे उपकार नकोय. अजूनही तुला तुझ्या आईपेक्षा तुझा इगो महत्वाचा वाटतो ना? अस्मिता, तूच म्हणालीस ना तुझं लग्न बघणं ही तिची शेवटची इच्छा आहे. अशी जाणाऱ्या गुन्हेगाराची पण शेवटची इच्छा पूर्ण केली जाते, ही तुझी आई आहे. अस्मिता, नीट विचार कर. तुझ्या लग्नामुळे तिला एक नवी उमेद मिळेल. निदान तिचे शेवटचे दिवस तरी चांगले जातील. आणि मी तुला या बंधनात कायमच अडकून नाही ठेवणार आहे. म्हणजे अस्मिता, मी आता तुला काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नाही. आपलं लग्न हे एक तडजोड असेल, एक करार, लाईक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. अभिमान, तू शुद्धीवर आहेस ना? तुला कळते तू काय बोलतोस? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. आधी नीट ऐकून घे काय म्हणतोय, नंतर ठरव काय करायचं ते. हे बघ, आपल्या घरच्यांसाठी आणि समाजासाठी आपण पती पत्नी असू, पण प्रत्यक्षात खूप चांगले मित्र. त्याच एवढी डिसेन्सी माझ्यात आहे, एकांतात मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार नाही मी. अस्मिता, तुझ्यासाठी एवढं करायचा अधिकार तर आहे ना मला. बघ, पटलं तर हो म्हण, आणि नाही पटलं तरी होच म्हण. अभि, या सगळ्या गोष्टी बोलताना खूप सोप्या वाटतात, पण प्रत्यक्ष निभावणं खूप कठीण आहे. आणि तूच म्हणाला होतास ना, तुला माझ्यापेक्षाही खूप चांगल्या मुली मिळतील लग्नासाठी. मग आता माझ्याशी लग्न करून तुला काय मिळणार? अगदीच निस्वार्थीपणे मी तुझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडतोय असं नाही. त्यात माझे खूप फायदे आहेत. पहिला फायदा, तुझ्या आईच्या शेवटच्या दिवसात तुझ्या आईसाठी मी काहीतरी करतोय याचं समाधान. दुसरा फायदा, आमच्या आईसाहेबांनी जी भुणभुण लावली आहे वैदूच्या मैत्रिणीशी लग्न करण्याची, ती थांबेल. तिसरा आणि महत्वाचा फायदा, करार संपल्यानंतर मला पसंत असलेल्या मुलीशी मला लग्न करता येईल. आणि चौथा फायदा, चौथा फायदा खरं तर तुझाच आहे. माझ्यासारख्या हँडसम आणि डॅशिंग मित्राची कंपनी. खरंच पण अस्मिता, जोक सपाट, मलाही तुझ्यासारख्या मैत्रिणीबरोबर वेळ घालवायला आवडेल खरंच. हा, पाचवा फायदा, सगळे फायदे मीच सांगू.
तू शोधून काढ 5वा फायदा. शोधलं की सापडतं. अभिमान, खूप गोंधळ उडालाय माझा. मी काय करू मला कळतच नाही. आजपर्यंत खूप मोठे मोठे निर्णय खूप धडाडीने घेतलेत मी, पण हा निर्णय नाही घेऊ शकत. आणि हा निर्णय घेऊन सतत सगळ्यांशी खोटेपणाने वागतोय, त्याची टोचणी म्हणायला लागेल. त्याचं काय करू? असा विचार का करतेस तू? मला सांग, तू हा जो खोटेपणा करणार आहेस त्यामुळे आईला किती आनंद होणार आहे याचा विचार केलायस? दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालतो तोच खरा शहाणा, असं मला वाटतं. आणि तू कशाला काळजी करतेस? अस्मिता, तू एकटी नाही आहेस या संकटात. मी आहे ना तुझ्या बरोबर. अभिमान, एक विचारू? वाटलंच विचारा. तू खरंच ग्रेट आहेस की विचित्र आहेस? असाच आहे मी. तू कसंही डिफाईन कर मला. आणि हा 5वा फायदा शोधून काढायला लग्नाच्या रात्रीपर्यंतची वेळ देतो तुला. पण लग्नाचा निर्णय तुला आत्ताच घेतला पाहिजे. पाचवा फायदा शोधून काढायला लग्नाच्या रात्रीपर्यंतची वेळ देतो तुला. पण लग्नाचा निर्णय तुला आत्ताच घेतला पाहिजे. त्याग नाही अस्मिता, तडजोड आहे. अँड आय प्रॉमिस एकांतात हे अंतर कायम ठेवेल. आणि मी ही खूप मनापासून सांगते. काय? मी खाली झोपते, तू वर झोप. Oh God, अस्मिता, यू माय गेस्ट नाव. कोण कुठे झोपणार यावर मला फेवर करून इश्यू करू नकोस प्लीज. इशू मी नाही, इशू तू करतोयस. मी? हो. आणि तसंही तू एवढं करतोयस माझ्यासाठी, एवढी मोठी ऍडजस्टमेंट आहे. मी काहीच करत नाहीये त्यापुढे. लग्न करावं लागलं ना. आणि अस्मिता मॅम, नाती सांभाळताना जी काही कसरत होणार आहे ना तुमची, त्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. सरंजामेंची सून आहात, तसं वागावं लागेल, तसं वागावं लागेल, हा मोठा त्याग नाहीये. आणि माझ्यासारखा नवरा स्वीकारलायस. तू कसा आहेस ते माहितीये मला, आणि मीही अशीच आहे. आणि तसंही तू मला अजून ओळखलंयस कुठे? ठीक आहे, म्हणजे तू इतकं करतोयस माझ्यासाठी, आणि त्यासाठी ऐकेन मी तुझं. अच्छा. आणि तसंही मला कोणाचं मन दुखवायला आवडत नाही. हो. आणि तसाही तुझा तो 5वा फायदा शोधून काढायचा आहे ना. अच्छा, 5वा फायदा.
तुला काही बोलायचं आहे का? हो, पण आत्ता नाही, उद्या बोल. तू खूप थकली आहेस, आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. आणि हो, माझी झोप म्हणजे एकदा झोपलो की डायरेक्ट सूर्योदय. गुड नाईट. गुड नाईट. पायल? पायलचा फोन एवढ्या रात्री? बोल पायल, काय झालंय? तू एवढ्या रात्री फोन केलास, तू पुन्हा कुठल्या संकटात आहेस का? नाही मॅडम, मी नाही, संजना संकटामध्ये आहे. संजना? हो, माझी जवळची मैत्रीण. तिच्या सासरच्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता अपघात आहे असं भासवतायत. मॅडम तुम्ही लवकर या, तिची कंडिशन खूप सिरियस आहे. अहो ती वाचेल की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. हो एक मिनिट, मला सांग तू कुठे आहेस आणि संजना कुठे आहे? तिला सिटी केअर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत. मी तिथूनच बोलते. मॅडम तुम्ही प्लीज लवकर या. आता पायल, मी मॅडम तुम्ही नाही आलात तर ही हत्या अपघात म्हणून प्रूव्ह केली जाईल. अगं असं कसं होईल? तू पोलिसांना कळव ना. मॅडम पोलिसांना तर संजनाच्या सासऱ्यांनीच बोलवलंय. ते त्यांच्यासमोर सगळं खोटं चित्र उभं करतील. सत्य लपवण्यासाठी ते सगळं मॅनेज करतील. आणि संजनाच्या सासऱ्यांची म्हणजे दिवाकर पाटकरांची पोलिसांमध्ये खूप ओळख आहे. मॅडम तुम्ही प्लीज या. तुम्हीच संजनाला न्याय मिळवू देऊ शकता. तुमच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही मॅडम. शी इज डाईंग. ओके ओके, बघ तू काळजी करू नकोस, मी येते तिथे. ओके. अभि, तुला कसं सांगू की एवढ्या रात्री मला एका केससाठी बाहेर जावं लागतंय. सगळंच विचित्र आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपली सून अशी बाहेर गेली हे घरात कळलं तर त्यांना काय वाटेल? त्यात उद्या घरी पूजा आहे आपल्याच लग्नाची. आणि मी हे सगळं पायलला तरी कसं सांगणार होते? तुम्हीच संजनाला न्याय मिळवू देऊ शकता. तुमच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही मॅडम. शी इज डाईंग. परिणाम काहीही होत, पण मला जावंच लागेल. आजपासून काम आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. अभि आणि दादा समजून घेतील मला. अभिमान, अभि, अभि, माझी झोप म्हणजे एकदा झोपलो की डायरेक्ट सूर्योदय. कसा लहान बाळासारखा झोपलायस तू.
तिची झोप पण नाही करायची आहे मला. म्हणूनच ही चिठ्ठी लिहून ठेवते. ब्लड प्रेशर लो झालंय. त्यांना बसलेला शॉक पण जबरदस्त होता. शिवाय पाणी पण होतं तिथे. पण डॉक्टर, ही बरी होईल ना? पाटकर साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर गिझर बिघडला होता तर संजना म्हणजे तुमची सून ही गिझर ऑन करायला का गेली? ते आता मी कसं सांगणार साहेब? तरी आम्ही तिला बजावलं होतं. हे खोटं बोलतायत. अरे मी कशाला खोटं बोलू साहेब? हवं तर तुम्ही संजनालाच विचारा ना. मग ह्या असं का म्हणतायत? या पायलचं आमच्याशी कुठल्या जन्माचं वैर आहे माहिती नाही. ही आम्हालाच गुन्हेगार समजते. कारण मला खात्री आहे आणि ते लवकरच सिद्ध होईल. हे पा, खरं काय आणि खोटं काय हे सिद्ध करणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करू. तुम्ही उगाच राईचा पर्वत करू नका. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला ओळखता. तुमचे गाडगे साहेब सुद्धा मला ओळखतात. अहो मी असं का करेन? ते कळेलच ना नंतर. पण तुम्ही ओळखीचा फायदा घेऊन केस दडपू नका. हे बघा, ओळखीचा फायदा कोणालाही होणार नाही. सध्या तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. पाटकर साहेब, संजनाचं स्टेटमेंट घ्यावंच लागेल. डॉक्टर, आता संजनाचं स्टेटमेंट घेणं पॉसिबल आहे का? आता ती शुद्धीवर आली आहे, बट शी इज सिंकिंग. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. तू एकटीच? तुझा कॅमेरामन कुठे? तो जॉब सोडला मॅडम. अहो तिथे खऱ्या बातम्यांपेक्षा खोट्या आणि बनावट बातम्यांना जास्त महत्त्व होतं. आता मी प्रिंट मीडियासाठी क्राईम रिपोर्टिंग करते. घर सांभाळून करता येतं. गुड. बरं, संजना कुठे? तुला काहीही होऊ देणार नाही आम्ही. तू फक्त बरी हो. ठीक आहे, तुम्ही तिचं स्टेटमेंट घेऊ शकता. राईट, चला. चला. मॅडम, पण पोलीस तर पाटकरांच्या मर्जीतले आहेत. डोंट वरी. ते संजनाचं स्टेटमेंट बदलू शकत नाही. आणि जर तसं झालंच तर आपण आहोत ना. संजना, काल नेमकं काय झालं हे नीट आठव. आणि अगदी कोणालाही न घाबरता खरं खरं सांग. मला बाथरूम मध्ये गिझरचा शॉक लागला आणि तुम्ही दोघं जरा बाहेर थांबता का?
मॅडम आता आत काय चाललंय हे कसं कळणार? बरं मला सांगा, गिझर बिघडला होता हे तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही मला माहिती होतं. मामांजींनी मेकॅनिक पण बोलवला होता. आई तर मला सारख्या आठवण करून द्यायच्या, पण मीच विसरले आणि गिझर ऑन केला आणि मला शॉक लागला. मग माझं डोकं कुठेतरी आपटलं. मी एकदम ओरडले आणि आई माझी किंकाळी ऐकून आत आल्या. हे बघा, हे तुम्ही खरं सांगताय म्हणजे कोणाच्या दडपणाखाली येऊन तर तुम्ही हे बोलत नाही? नाही या सगळ्याला मीच जबाबदार. कोणाचीच काही चूक नाहीये. माझे सासू सासरे तर देव माणसं आहेत. किती केलंय त्यांनी माझ्यासाठी. ओके, ठीक आहे सगळं. संजना, हे तुझं स्टेटमेंट आहे, सही कर. इन्स्पेक्टर साहेब, तिला परत ग्लानी आली आहे. तुम्ही प्लीज जरा बाहेर थांबा. नर्स. ओके, ठीक आहे. तिला आता ग्लानी आली. डॉक्टर चेक करतायत. लेट्स सी. अस्मिता मॅडम, तुम्ही इथे? अहो, आजच तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही आजच इकडे? डोंट बी सरप्राइज्ड. अहो, कितीही लग्न साधेपणाने केलं तरी आम्हाला कळणारच. शेवटी आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहोत. आमची खबरी आहेत. हो, अगदी घरगुती लग्न केलं आम्ही. मॅडम सॉरी, मला माहित नव्हतं. अगं इट्स ओके. आताच्या क्षणी ते जास्त महत्वाचं नाहीये. अहो, महत्वाचं नाही असं कसं म्हणतंय? या मुलीच्या फक्त बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही आज लग्नाच्या पहिल्याच रात्री इथे धाव घेतली. पण आम्ही स्टेटमेंट घेतलंय. हे बघ, संजनानी स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय की हा एक अपघात होता. तिच्या सासरचे तिच्याशी खूप चांगले वागतात. इन्स्पेक्टर साहेब, पाटकरांशी तुमची बरीच जवळची ओळख आहे ना? मला वाटलंच होतं तुम्ही हा प्रश्न विचाराल. हो, ओळख आहे, पण ती ओळख बाजूला ठेवून मी ड्युटी केली आहे आणि नेहमीच करतो. इनफॅक्ट मी तिच्या सासू सासऱ्यांना रूम मध्ये थांबूही दिलं नाही स्टेटमेंट घेताना. नाही, ते पाहिलं मी आणि तुमच्या डिपार्टमेंट बद्दल मला आदर आहेच. म्हणजे तुमची हरकत नसेल तर मला असं वाटतं संजनाचे सासू सासरे गेल्यावर आपण पुन्हा एकदा तिच्याशी बोलूया. त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. आमच्या दृष्टीने ही केस क्लोज आहे. माफ करा इन्स्पेक्टर साहेब, पण सगळ्या बाजूने जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत माझ्या दृष्टीने ही केस संपलेली नाहीये. हे बघा, तुमच्या कामाचा आदर आहे मला, पण आता जर पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हटलं तरी संजना शुद्धीवर याची वाट पाहावी लागेल. डॉक्टर, संजना कधी शुद्धीवर येईल? आत्ताच काही सांगता येणार नाही. वाटेल तेवढे पैसे खर्च करायची तयारी आहे माझी, पण आमच्या संजनाला काही होता कामा नये.
काय आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण संजनाची कंडिशन इतकी क्रिटिकल आहे की तसं काही आता काही सांगता येणार नाही. डॉक्टर, अहो आमचा मुलगा आलोक त्याच्या बायकोला आमच्या भरोशावर सोडून गेलाय. जर का संजनाला काही झालं तर आम्ही कसं तोंड दाखवू त्याला? अंजली, देवा, अंजली प्लीज. अशोक, मला लागलं असतं तर बरं झालं असतं. हे बघा, प्लीज तुम्ही इथे रडू नका, पेशंटला त्रास होईल. पाटकर साहेब, प्लीज यांना तुम्ही घरी घेऊन जा. अंजली चल घरी, चल ये घरी जाऊ, थोडा आराम कर. हा पायल, संजनाने असं स्टेटमेंट दिलंय की हा सगळा अपघात होता. आणि मी आता जे काही पाहिलं त्यावरून तरी मला असं वाटतंय की तिच्या घरच्यांना खरंच त्याची खूप काळजी वाटते. मग तुला त्यांच्यावर संशय काय? हे बघ पायल, संजनाच्या स्टेटमेंटने ही केस संपवून टाकली. आता इथे काय आणि कसला तपास करायचा? एनिवेज, तुला तुझ्या घरच्यांनी काम करायला परवानगी दिली हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. पण मला असं वाटतंय तू बाळाच्या केसच्या वेळी जी चूक केली होतीस तीच चूक परत करतेस. तू कसलाही विचार न करता स्टेटमेंट करून मोकळी झालीस. त्यावेळी तू मला दोषी ठरवलं होतंस, त्यावेळी तुझ्या सासू सासऱ्यांवर आरोप केलास. नाही मॅडम, तसं नाहीये. संजनाचा लँडलाईन वरून फोन आला होता मला की तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. काय? हो. पण मग संजनाने असं स्टेटमेंट का दिलं ते मलाही माहित नाहीये मॅडम. पण मॅडम, असं तर नसेल की तिच्यावर कोणीतरी दबाव आणला किंवा आणखी कोणतं तरी कारण? सॉरी मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला उगाच इथे अचानक यावं लागलं. याचा विचार करून आता काहीच उपयोग नाही. तुम्ही घरी जा. उगाच माझ्यामुळे तुमच्या सासरी तुम्हाला काही त्रास व्हायला नको. उद्या पूजा आहे. या सगळ्या गडबडीत मी विसरूनच गेले होते. पण पूजा उद्या 9 नंतर. माझ्या हातात अजूनही थोडा वेळ आहे. या केस बद्दल काहीतरी माहिती मिळाली की मगच घरी जाईन. पायल, या केस विषयी विचार करायला मला आणखीन थोडा वेळ लागेल. मला असं वाटतं मी एकदा पाटकरांना जाऊन भेटते. तुझी शक्यता सांगितली त्यात तथ्य आहे की नाही हे पडताळून पाहायला हवं. संजनाच्या या स्टेटमेंट मागचं सत्य काय हे शोधायला हवं.